सो हाय एव्हरीवन, आज आम्ही आलेलो आहोत सिल्वन लेकला. कॅलगरीपासून 1.5 आवर्सच्या डिस्टन्सवर ही प्लेस आहे आणि खूप सुंदर आहे. पाठीमागे in slow motion through a chemical cloud on the floor of the ocean. सो हाय एव्हरीवन, तर आज आम्ही आलेलो आहोत सुंदर अशा सिल्वन लेकला. आज खूप वेदर खूप छान आहे, मस्त आहे, ना जास्त थंड आहे ना जास्त गरम आहे. एकदम परफेक्ट डे आहे फॅमिली आउटिंगसाठी. आणि माझ्या खूप दिवस मूड पण जरा थोडा ऑन अँड ऑफ चालू होतं, खूप सारं केऑस माइंडमध्ये चालू होतं. सो एक रिलॅक्सिंग असा ब्रेक मला खूप टाईमपासून हवा होता. सो फायनली वी हेडेड टू दिस लेक अँड दिस इज रिअली अमेझिंग. खूप छान आज आजूबाजूला तुम्ही बघूच शकताय, सगळेजण एन्जॉय करतायत, खूप छान असं वाटतंय. तर आता मी जस्ट आलेलो आहोत, माझ्यासोबत माझे जे फ्रेंड्स आहेत ते आता चेंज करायला गेलेत. मी पाण्यामध्ये जास्त भिजणार नाही आहे, बट या लोकांचे मोमेंट्स वगैरे डेफिनेटली मी कॅप्चर करेल. सो स्टे विथ अस, पूर्ण व्लॉग बघा. आय होप तुम्हाला हा सुद्धा व्लॉग आवडेल आणि एन्जॉय करा. सो आता इथे आल्या आल्या सगळ्यांना ना भूक लागेल, तर आता सगळेजण मॅगी बनवतात. सो इकडे स्टोव आहे, पोर्टेबल गॅस स्टोव आहे आणि राजेशने सगळं मॅगीचं वगैरे स्टफ आहे. तर आता पहिले मॅगी बनवणार आहेत, मॅगी खाणार आहेत सगळेजण आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये जाणार आहेत.
काय घाण पाणी येते, उठ. सो अनएक्सपेक्टेडली आता ना थोडंसं क्लाउडी वेदर झालं आहे आणि अचानक एकदम थंड सगळं पडलं आहे. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू पण शकताय, काळे ढग वगैरे आलेले आहेत आणि इतकं थंड वाढलं आहे ना, तर पाणी वगैरे पण थंड झालं आहे सगळं. तर आजची जी काही आमची ट्रिप होती, आम्ही काही वेगळं ठरवून आलेलो, बट अनफॉर्च्युनेटली आता थंड वाढलं आहे. तर आता मे बी आम्ही इथून पॅकअप करू आणि घरी निघू. पण प्रशांतने आता पिझ्झा ऑर्डर केलं आहे, तर हे लोक सगळं पिझ्झा वगैरे खाऊन घेतील आणि थोडंफार पाण्यामध्ये खेळतील सगळेजण आणि मग मे बी त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघू. कुठे खेळतो, कुठे खेळतो? सो आता जोपर्यंत सगळेजण खेळतात वगैरे तोपर्यंत मी विचार केला की थोडंसं स्ट्रीटवर थोडंसं फिरून येईल आणि आजूबाजूला काय वगैरे आहे ते जरा बघेन. आता थोडंसं वेदर जरा बेटर झालेलं आहे, पाऊस नाही ॲक्च्युली पडला, पण आता बघू जरा. आता असेच फिरतो इथे थोडंसं, हे सगळे गेम खेळेपर्यंत मी जरा माझे ब्लॉग शूट. आता संध्याकाळची 5 होत आले आणि तरी टेम्परेचर 18 डिग्री आहे. थोडंसं उजेड होत चाललं, म्हणजे थोडंसं आकाश यायला लागलं तर जरा बरं वाटतं. आता बहुतेक आम्ही अजून एक अर्धा 1 तास इथं असू आणि मग त्याच्यानंतर आम्ही